नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. एक साऊथ ईस्ट मधील फार मोठा एक सीमावाद आहे थायलंड आणि कंबोडिया मधील. तो आज आपण समजून घेणार आहोत, कारण हा परत उफाळून आलेला आहे. परत का म्हणतोय मी? कारण या आधी सुद्धा हा वाद होता आणि हा हिस्ट्री पासून म्हणजे काही वर्षापासून जेव्हापासून हे दोन देश स्वतंत्र झाले तेव्हापासूनचा हा वाद सुरू आहे. आणि यावर आता काही दिवसाआधी म्हणजे या 2025 मध्ये खूप जास्त जुलै महिन्यापासून हे वाद आहे ते खूप जास्त वाढले होते. दोन देश एकमेकांवर अटॅक करत होते आणि अ, त्यामध्ये आता मग अमेरिका आहे आणि मलेशिया आहे यांनी मध्यस्थी करून सीज फायर सुद्धा झालेलं होतं. पण मी तर परत उफाळून आलेला का म्हणतोय? कारण थायलंड याने कंबोडियावर परत अटॅक केलेला आहे. बरं, ज्यावेळेस सीज फायर झालेलं होतं त्यावेळेस ट्रम्प यांना फिफा पीस प्राइज सुद्धा देण्यात आलेला होता. त्यांचे स्वप्न तसे नोबेल पीस प्राइजचे होते, पण कुठतरी त्यांची इथं मनाची शांती आहे ती केलेली होती. आता मुद्दा झालाय काय, की परत थायलंडने परत कंबोडियावर अटॅक केलेला आहे. म्हणजे काही महिन्यांचाच फक्त इथं गॅप आहे. आता प्रश्न हा आहे की खरंच खरंच ट्रम्प जे आहे ते फिफा पीस प्राइज सुद्धा डिझर्व करतात की नाही, हे पण मुद्दे सुरू आहेत. पण लक्षात ठेवा की इथं वेस्टर्न मीडिया ह्या गोष्टी कव्हर करत नाही आहे. करेक्ट? कोण कव्हर करताय? भारतीय मीडिया आहे तो नक्की कव्हर करतोय. राईट? तर हा पण मुद्दा आहे, आपल्याला समजून घ्यायचा. तर आज आपण डिटेल समजून घेऊ की थायलंड कंबोडियाचा मुद्दा काय, हिस्ट्रीमध्ये काय झालं होतं आणि सध्या काय कंडिशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी. न्यूज लक्षात ठेवा की 8 डिसेंबर 2025 चीच आहे. करेक्ट? चला, तर माझा नंबर मी इथे दिलेला आहे. तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहे या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. आणि इथे टेलिग्राम दिलेला आहे, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे पीडीएफ आहेत, अपडेट आहेत, सर्व इथे मिळेल. सोबत इंस्टाग्राम अकाउंट पण दिलेलं आहे, त्यावर सुद्धा मला कनेक्ट करता येईल तुम्हाला. आणि इथं मी या प्लेलिस्टची लिंक आहे ती टाकलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला या प्रकारची व्हिडिओज आहेत ते सर्व तिथं एकाच ठिकाणी ऍक्सेस करता येईल. बघा, मुद्दा आहे काय की हा आहे ना, हा लॉंग लास्टिंग बॉर्डर डिस्प्यूट आहे. म्हणजे जसा भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद आहे ना, त्या पद्धतीने झालं काय की जसं भारतावर इंग्लंडची सरकार होती, तिथे होती फ्रान्सची. आणि 1907 मध्ये ट्रिटी झाली, फ्रान्सको सियामीस ट्रिटी. आता या ट्रिटीचाच हा सर्व प्रॉब्लेम आहे आणि त्या ट्रिटीनुसार लक्षात ठेवा की तिथं जी बाउंड्री होती ती वेगळी डिफाईन करण्यात आली, एक प्रॉपर डिफाईन करण्यात आलेली नाही. बघा, हा इथं आहे काय तर बर्मा म्हणजे म्यानमार, या बाजूला काय तर भारत आहे, ऑब्विस आहे. हा आहे इथं थायलंड आणि काय तर कंबोडिया, आणि ही या दोघांमध्ये काय तर बॉर्डर आहे किंवा नकाशामध्ये जी दाखवली जाते ती बॉर्डर आहे. करेक्ट? पण ही जी बॉर्डर आहे ही काय सांगितलं मी की वेगळी डिफाईन करण्यात आलं. बरं, वेगळी करण्यात आलं तर आलं. या बॉर्डरच्या जवळ बरेच हिंदू टेम्पल्स आहेत. जसं यामध्ये एक फार फेमस तो आहे काय तर प्रिय विहार टेम्पल. याला खमेरी टेम्पल म्हणतात. खमीर टेम्पल म्हटलं जातं हे जे टेम्पल आर्किटेक्चर वगैरे आहेत या सर्व टेम्पल्सला. अजून बाकी पण हे टेम्पल्सची नावं दिलेत, पण प्रिय विहार हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला डायग्राम पण दाखवतो बघा. हे जे टेम्पल आहे आणि खूप मोठा एक कॅम्पस आहे या टेम्पलचा. मेन मुद्दा काय तर या टेम्पलचा आहे, आणि असेच काही बाकी पण जे टेम्पल्स आहेत ते या बॉर्डरच्या जवळ आहे. या नकाशामध्ये बघा दिसतंय तुम्हाला की कंबोडिया आहे, ही ती बॉर्डर आहे आणि इथं काय तर तो प्रिय विहार टेम्पल आहे. आता बॉर्डर तर वेगळी डिफाईन करण्यात आली, आणि हे हे जे टेम्पल आहेत हे कुठं आलेत? आता कंबोडियामध्ये आलेत. आता हे मान्य नाहीये कोणाला? तर थायलंडला. आणि म्हणून काय तर हा जो मुद्दा आहे किंवा सीमावाद आहे हा नेहमी काय तर उफाडून येतो मध्ये मध्ये. यावर 1962 मध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने एक जजमेंट पण दिलेला आहे की प्रिय विहार टेम्पल आहे हा कंबोडियाला देण्यात आला. ठीक आहे, बट ऑब्विस आहे की थायलंड जो आहे तो यावर फुल्ली एक्सेप्टेड नाहीये, आणि म्हणून काय तर मध्ये 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 हे प्रॉब्लेम होत असतात. तुम्हाला नकाशामध्ये मुद्दा आहे ना तो क्लिअर झाला असेल की नेमकं लोकेशन काय आहे. साऊथ ईस्ट एशियाचा मुद्दा आहे हा आणि फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता हिस्ट्री जर आपण पाहिलं तर काय लक्षात येत आहे, हा ज्यावेळेस हा सर्व जे फ्रान्सको सियामीस ट्रिटी वगैरे झाली होती. पण आता रिसेंट पिरियड मध्ये जर आपण पाहिलं तर 2008 मध्ये युनेस्कोच्या लिस्ट मध्ये काय तर हा प्रिय विहार टेम्पल वगैरे आला. आणि 2011 आणि त्यानंतर सुद्धा काय तर हे असे क्लॅशेस आहेत हे झालेले होते 2008 मध्ये. 11 मध्ये काय झालं, परत इंटेन्स आर्टरी एक्सचेंज झालेत, म्हणजे परत एकमेकांनी एकमेकावर अटॅक केला. बरं, एक मुद्दा इथं तुम्ही क्लिअर करा की थायलंड आहे ना, हा मिलिटरी जास्त पॉवरफुल आहे ऍज कम्पेअर्ड टू कंबोडिया. ठीक आहे, त्यामुळे कंबोडियाला ना कुठंतरी ना इतरांची गरज पडते, किंवा कंबोडिया काय करणार तर जे मोठे काही संस्था आहेत किंवा काही देशांचे गट आहेत त्याकडे काय तर थोडं मदतीसाठी जाणार. हे आपल्याला पाहायला मिळतं. का? कारण थायलंड आहे हा मिलिटरी जास्त स्ट्रॉंग आहे, आणि आता एअर स्ट्राईक सुद्धा कोणी केलेली आहे तर थायलंडनेच केलेली आहे. सो 2011 मध्ये सुद्धा काय तर इंटरेस्ट आर्टरी एक्सचेंज झालं. आता 2025 मध्ये लक्षात ठेवा की या वर्षी सर्वात जास्त डेडलिएस्ट फेज आहे, म्हणजे हे जे अटॅक एकमेकांच्या देशांवर केलेले आहे
हे 2025 मध्ये म्हटलं जात आहे की सर्वात डेडलिएस्ट आहेत. यात बरेच काही सोल्जर्स आहेत, लोक आहेत ते दगावलेले आहेत. बरेच लोक आहेत त्यांना विस्थापित करण्यात सुद्धा आलेले आहेत. ड्रोनचा किंवा एअरक्राफ्ट आहेत त्यांचा सुद्धा वापर केलेला आहे. म्हणजे एक प्रॉपर युद्धाची स्थिती आहे इथं आपल्याला पाहता सुरू झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. सुरू कधी झाले हे? तर जुलैमध्ये. ऑक्टोबरमध्ये लक्षात ठेवा की सीजफायर करण्यात आला आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की मलेशिया आणि अमेरिका USA यांनी मध्यस्थी केलेली होती. पण नोव्हेंबरमध्ये हे जे इन्सिडेंट्स आहेत हे परत सुरू झाले आणि आता हे जे आहेत हे अजून जास्त वाढलेले आहेत. थायलंडने एअर स्ट्राईक केलेली आहे. ही मला वाटतं कालची म्हणजे 7 डिसेंबर किंवा आज किंवा 8 डिसेंबर या दोनपैकी एका दिवशीची ही न्यूज आहे. त्यामुळे हा मुद्दा आहे ना हा परत सुरू झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता यावर दोनही देशांचे काय मत आहेत की थायलंड काय म्हणतोय आणि कंबोडिया काय म्हणतोय. आता जनरली बघा की बॉर्डर डिस्प्यूट जनरली असेल तर हाच म्हणतो की समजा की अशी जर बॉर्डर आहे, लेट्स से की हा थायलंड आणि कंबोडिया आहे. जनरली मी तुम्हाला सांगतोय की कधी बॉर्डर डिस्प्यूट आलं तर जनरली हेच मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात किंवा कंडिशन ही अशीच काहीशी असते. कंबोडिया म्हणतो की आमचा एरिया एवढा आहे, थायलंड म्हणतो की आमचा एरिया एवढा आहे ना, आणि मुद्दा असतो हा या बॉर्डरचा. आणि असंच कोणतेही तुम्ही दोन देश घ्या, ही बॉर्डर आहे, इथं ए आहे, इथं बी आहे. ए म्हणतो की आमची बॉर्डर ही आहे, बी म्हणतो आमची बॉर्डर ही आहे, आणि म्हणून काहीतरी हे मुद्दे सुरू राहतात. आणि इथं पण तोच आहे ना की ती जी ट्रिटी झालेली होती प्रॉपर जी हे आहे बॉर्डर आहे ती डिमार्केट ती मार्क आहे ते प्रॉपर केलेली नव्हती. करेक्ट. आता इथं पण दिसतंय बघा की थायलंड काय म्हणतो की कंबोडियाने जो सीजफायर करण्यात आलेला होता कधी ऑक्टोबर महिन्यामध्ये जो सीजफायर झाला होता तो व्हायोलेट केला म्हणून. आणि कंबोडियाने काहीतरी एक नवीन आउटपोस्ट आहे तो तयार करण्यात आले, म्हणजे त्या सीजफायर मध्ये काही डील झाले असतील पण ते काय तर ते त्यांनी मान्य केलेलं नाही आणि काय तर ते ब्रेक केलेत. रीइन्फोर्समेंट पोज इमिनेंट सिक्युरिटी रिस्क, यामुळे काय तर त्या एरियामध्ये एक सिक्युरिटी रिस्क आहे ती वाढली. आणि स्ट्राईक्स वेअर डिफेन्सिव्ह, आणि म्हणून काय तर थायलंडने जे स्ट्राईक्स केलेत ते डिफेन्सिव्ह आहेत, ते रिटॅलिएट करण्यासाठी आहेत. थायलंडने अटॅक केलेला आहे असं थायलंड म्हणत नाही आहे, ते म्हणतात की हे डिफेन्सिव्ह आहे. आम्ही अटॅक केलेलं नाही आहे, आम्ही डिफेंड करतोय किंवा आम्ही रिटॅलिएट करतोय कंबोडिया जे करतोय. पण त्यावर कंबोडिया काय म्हणतोय? कंबोडिया म्हणतोय की कंडेम द एअर स्ट्राईक ऍज अग्रेशन. कंबोडियाने सरळ काय तर हे जे एअर स्ट्राईक आहेत ते कंडेम केलेले आहेत आणि हे रिपोर्ट केले की थायलंड व्हायोलेट अग्रीड बफर झोन. आता जे सीजफायर झाले होते त्यामध्ये काय असणार की काहीतरी हा जो एरिया आहे तो काहीतरी बफर झोन असेल की त्या एरियामध्ये तुम्ही पण येणार नाही, त्या एरियामध्ये आम्ही पण येणार नाही. तो काय असेल तर तो बफर झोन असेल. आता कंबोडिया म्हणतोय की थायलंड काय तर तो त्या एरियामध्ये आला आणि सीज फायर आहे तो व्हायोलेट केलाय. मोबालाइज ऍडिशनल बटालियन्स बट इनिशियली अवॉइडेड रिटॅलिएशन, की सुरुवातीला काय तर त्यांनी रिटॅलिएट करायला हे तर अवॉइड केलं, पण शेवटी काय तर त्यांना एक्स्ट्रा जे बटालियन्स आहेत ते तिथं मोबालाइज करावे लागले. आणि जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की थायलंड हा जास्त मिलिटरीली स्ट्रॉंग आहे ऍज कम्पेअर्ड टू कंबोडिया. कंबोडिया लहान पण आहे, ठीक आहे. त्यामुळे कंबोडिया काय करणार की इतर जे ग्रुप आहेत त्यांकडे जाणार, आणि यांनी काय केलं कंबोडियाने आशियान जो एक गट आहे काही देशांचा, यांकडे काय तर त्यांनी डिमांड केली आहे की इथं काय तर कुठतरी तुम्ही रिस्ट्रेन करा किंवा मॉनिटर करा, थोडं इन्व्हॉल्वमेंट घ्या आणि हा जो वाद आहे हा थांबवा. आता मी तुम्हाला होमवर्क देतोय की आशियानचा लॉंग फॉर्म काय आहे आणि यामध्ये कोणकोणते कंट्रीज येतात ते तुम्हाला सांगायचे. मला ह्या दोन्ही गोष्टी चॅटबॉक्स मध्ये कळवा. आणि जर तुम्हाला याचा आन्सर जर चेक करायचा असेल तर ही जी फाईल आहे मी हे टेलिग्रामला इथं शेअर करतोय. त्या फाईलमध्ये लास्ट स्लाइड असेल ज्यामध्ये हे कम्प्लीट डिटेल्स दिलेले आहेत. आणि हे प्री साठी आपल्याला पूर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट तर आहेच. आय होप की तुम्हाला हा जो मुद्दा आहे ना तो समजला असेल. पण इथून पुढे आता आपण जर विचार केला की काय सोल्युशन निघू शकतो, लिगल डायमेन्शन्स काय आहे, तर एक बघा की ICJ जजमेंट म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस काय म्हणतोय की काय होऊ शकतं इथं की प्रोव्हाइड ओनरशिप क्लॅरिटी फॉर द टेम्पल एरिया, की जो टेम्पलचा एरिया आहे तो नेमका कोणाकडे असणार तो काहीतरी त्यावर क्लॅरिटी द्यायला पाहिजे. डू नॉट रिझॉल्व बॉर्डर डिमार्केशन ऑफ सराउंडिंग लँड, आणि काहीतरी इम्प्लिमेंटेशन रिलाइज ऑन व्हॉलंटरी कंप्लायन्स, म्हणजे काय तर दोघं जण व्हॉलंटरी काहीतरी एका मुद्द्यावर येतील आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, तो एक होऊ शकतो. दुसरा काय की पॉसिबल लिगल पाथ काय आहे की दोघं जण मिळून एक बाउंड्री कमिशन आहे ते इस्टॅब्लिश करतील आणि मुद्दा सॉल्व्ह करू शकतात. किंवा म्युच्युअल कन्सेंट आहे, जसं आता सांगितलं मी की व्हॉलंटरी म्युच्युअली आहे
दोघे जण एक मुद्द्यावर येतील, दोघेही जण एकमेकांना भेटतील आणि काहीतरी मुद्दा सॉल्व्ह करतील किंवा मग थर्ड पार्टीचा इन्व्हॉल्वमेंट आहे. जसं या आधी म्हणजे ऑक्टोबरमध्ये मलेशिया आणि अमेरिका आहे, त्यांनी इन्व्हॉल्वमेंट केलेलं होतं. सेम त्या पद्धतीने. बरोबर? पण आता एक लक्षात घ्या, की भारत आणि पाकिस्तान ज्यावेळेस असे मुद्दे होतात त्यावेळेस नेमकं काय होतं? ऑब्व्हियस आहे की नॅशनॅलिटी जी फिलिंग आहे ना ती खूप जास्त वाढते. त्यामुळे जनरली आपण काय म्हणतो, जसं एखादी आता आतंकवाद्याचाच हल्ला झाला किंवा पहलगामचा अटॅक झाला. आपली सर्वजण आपण हेच एक्सपेक्ट करतो, की भारताने सुद्धा काहीतरी पाकिस्तानवर किंवा ॲटलीस्ट त्याचे जे आतंकवादी संघटना आहे, त्यांचे जे एरिया आहे त्यावर अटॅक करायला पाहिजे. इथून आपली काहीतरी नॅशनॅलिटी जी फिलिंग आहे ती वाढते. असंच काय तर ऑब्व्हियस आहे, की थायलंडमध्ये पण सुरू असेल आणि असंच काय तर कंबोडियामध्ये पण सुरू असेल. कंबोडियाला वाटत असेल किंवा त्याच्या लोकांना वाटत असेल, की ऑब्व्हियस आहे थायलंडवर अटॅक करायला पाहिजे. थायलंडच्या लोकांना वाटत असेल, की थायलंडने कंबोडियावर अटॅक करायला पाहिजे. आणि ऑब्व्हियस आहे, की तिची जी सरकार आहे ते आता अंडर प्रेशर तर असेलच. सो हा मुद्दा नेमका आहे ना, याची अपडेट घेत राहा. थायलंड आणि कंबोडिया पुढे काय होतं? कारण साऊथ ईस्ट एशिया संबंधित एक्झाम मध्ये नक्की प्रश्न वगैरे आहेत ते विचारले जातात. आणि जो होमवर्क दिलेला आहे तो नक्की करा. करेक्ट? चला बाकी तुम्हाला कोणते क्वेरीज आहेत तर हा इथं मी माझा नंबर दिलेला आहे. सोबत Google फॉर्म आहे. तुम्हाला बॅचच्या माहितीसाठी एकतर डायरेक्ट माझ्या नंबरला मेसेज करा किंवा Google फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला माहिती आहे ती मिळवता येईल. टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्रामला आणि पीडीएफला मिळतीलच. सोबत आपल्याकडे बॅच लक्षात ठेवा की यशोदय बॅच आहे जी एमपीएससी राज्यसेवा आणि यूपीएससी साठी आहे. यामध्ये आपण बेसिक पासून कव्हर करू म्हणजे एनसीईआरटी पासून फर्स्ट ऑर मेंटॉरशिप पण आहे आणि 18 बुक जे टेक्स्टबुकने तयार केलेले आहेत ते पण सुद्धा इथं तुम्हाला मिळतील. इथं तुम्हाला आपले तसे प्रत्येकच क्लास लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. डिस्काउंट भरपूर आहे. सोबत ईएमआय पण आहे. पण हे किती आहे यासाठी माझा नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करायचे. नेक्स्ट यामध्ये लक्षात ठेवा की गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केले म्हणजेच गॅरंटी आहे सिलेक्शनची नाही तर तुम्हाला 100% फीस रिफंड आहे. 1,00,000चं कॅश प्राइज आहे जर तुमचं सिलेक्शन होत आहे तर. आता हे कसं आपण अचीव्ह करू? ऑब्व्हियस आहे की लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड आहे ज्यामुळे तुम्हाला रिव्हिजनसाठी कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. ऑफलाईन मॉक टेस्ट आहे. पर्सनलाइज्ड स्टडी प्लॅन आणि वीकली रिपोर्ट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला मिळतील. ज्यामुळे आपले सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते वाढतील. सोबत मेन्ससाठी सुद्धा आपला क्रॅश कोर्स आहे. यामध्ये लक्षात ठेवा की हा 2025 सोबत 2026 साठी सुद्धा आहे. 26 साठी का म्हणतोय मी? कारण हीच योग्य वेळ आहे मेन्स मुख्य परीक्षेची तयारी करण्याची. कारण पूर्व परीक्षेनंतर जर तुम्ही विचार करत असणार तर मग तिथं खूप साऱ्या गोष्टी तुमच्या पायलअप होतील आणि तेवढा वेळ आहे तो मिळणार नाही. म्हणून आताच रेडी करून ठेवा. सर्व नोट्स आहेत. सर्व ज्या गोष्टी आहेत. करेक्ट? सोबत प्री आणि मेन साठी ग्रुप बी आणि ग्रुप सी प्री आणि मेन साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. करेक्ट? ऑल क्लिअर? चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू व्हेरी मच.